आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रभाग क्रमांक 11 मोतीबाग नाका त्रिरत्न नगर येथे मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाने 90 लाखांच्या कामांचे भूमिपूजन. माजी नगरसेविका कल्पनाताई वाघ, युवा सेना शहर अध्यक्ष विनोद वाघ, उपशहर अध्यक्ष पिंटू अहिरे यांच्या पाठपुराव्यातून सदर कामांची पूर्ती. बघा फक्त रयत राज्य न्यूजवर. मालेगाव प्रभाग क्रमांक 11 मोतीबाग नाका त्रिरत्न नगर येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाने व माजी नगरसेविका कल्पना वाघ, युवा सेना शहर अध्यक्ष विनोद वाघ व उपशहर अध्यक्ष पिंटू अहिरे यांच्या पाठपुराव्याने 50 लाख रुपयांचे भव्य असे समाज मंदिर व महिलांसाठी 40 लाख रुपयांचे शौचालय या कामांचे भूमिपूजन माजी उपमहापौर निलेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, तरुण उपस्थित होते. आज मोतीबाग नाका नवी वस्ती त्रिरत्ननगर या ठिकाणी आदरणीय नामदार मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत या ठिकाणी सुमारे 50 लाख रुपयाचं समाज मंदिर कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं. त्याचबरोबर आज या ठिकाणी महिलांसाठी शौचालय सुमारे 40 लाख रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आदरणीय नामदार भुसे साहेबांनी या ठिकाणी मंजूर केला. त्याचंही भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे. या परिसरातील शिवसेनेचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते पिंटू आयरे आणि या भागाच्या नगरसेविका कल्पना विनोद वाघ यांच्या पाठपुराव्याने आदरणीय मंत्री महोदयांनी इथल्या नागरिकांची सोय व्हावी याकरता या दोन्ही कामांचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झाले आणि लवकरच हे काम मार्गी लागतील अशी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळात लवकरच या समाज मंडपाचा या परिसरातील नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि महिलांची जी काही शौचालयाची गैरसोय झालेली होती, म्हणजे जे काही यापूर्वीचे होते ते नादुरुस्त आहेत, म्हणून नवीन जवळपास 36 युनिट या ठिकाणी बांधले जाणार आहेत आणि या परिसरातील माझ्या माता भगिनींची जी काही गैरसोय होते ती दूर होईल. मी आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेबांचे या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मी सर्व जनतेच्या वतीनं मंत्री साहेबचा आभार मानतो. आमच्या पाठपुराला साहेबांना मान दिला आणि लवकर समाज मंदिरला 50 लाखचा निधी दिला आणि माझ्या माता बहिणींचे शौचालयासाठी 40 लाखचा निधी दिला. मी आमदार मंत्री मोदीचा आमची पुरी त्रिरत्ननगर करून आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द आज त्रिरत्ननगर नवी वस्ती मोतीबाग नाका या ठिकाणी आजच्या उद्घाटन प्रसंगी मी रयत राज्य न्यूजच्या वतीने मालेगाव शहरातील तमाम माझ्या माता भगिनींना आवाहन करतो की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नामदार आदरणीय भुसे साहेबांच्या वतीने मी मालेगाव शहरातील सर्व महिलांना रयत राज्य न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना जाहीर केलेली त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या परिसरातील काही ज्या ज्या अंगणवाडी सेविकाताई असतील त्यांच्याकडे जाऊन आपले
फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत। मला सांगायला आनंद होतो की नवी वस्ती या ठिकाणी आमचे मित्र शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे उपशहर प्रमुख आदरणीय पिंटूभाऊ आयरे यांनी आजपर्यंत जवळपास 850 ते 900 फॉर्म या ठिकाणी महिलांचे भरून घेतले आणि तेच फॉर्म ते स्वतः या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करून घेत आहेत। माझंही शहरातील इतर भागातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपणही अंगणवाडी सेविका ताईंना सहकार्य करून जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फायदा करून देण्यासाठी त्यांना सहकार्य करायचे आणि या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे। मी पुन्हा आपल्याला काही सूचना करू इच्छितो। महिलांना कुठल्याही प्रकारचा कुठलाही दाखला घ्यायला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही। उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात आलेली आहे। त्याबरोबर वय अधिवास प्रमाणपत्र जे लागणार होतं त्याची अट रद्द करण्यात आलेली आहे। त्याच्याऐवजी ज्याच्याकडे जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तो त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल। ज्या व्यक्तीकडे, ज्या महिलेकडे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल त्या महिलेने 15 वर्षापूर्वीचं आपलं या शहरात असलेलं वास्तव्याचा कुठलाही पुरावा, मग ते लाईट बिल असेल, रेशन कार्ड असेल, त्यांचं मतदार यादीतलं नाव असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतील असं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणी काही जरी सांगितलं तर कुठल्याही प्रकारचा दाखला आपल्याला कुठेही घ्यायला जायची गरज नाही। सगळे कागदपत्र आपल्या आपल्या घरातच आहेत, ते आपण त्या अंगणवाडी सेविकाईकडे घेऊन जायचे आहेत। आणि त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेत आपलं खातं असणं आवश्यक आहे आणि ते खातं आधार कार्डला लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे। याची खास करून विशेष सर्व महिला भगिनींनी नोंद घ्यावी।